सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लाईव्ह व्हिडिओ प्रकरणी धुळे पोलिसांची कारवाई। धुळे दिनांक 14 जानेवारी 2026 सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत 2 धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह लाईव्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी धुळे जिल्हा पोलिसांनी कारवाई करत एक आरोपी ताब्यात घेतला असून अन्य 3 आरोपी फरार आहेत। धुळे जिल्हा पोलीस दलामार्फत सोशल मीडियावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे। या तपासणी दरम्यान इंस्टाग्रामवरील रॉयल प्रेम 1931 वर्धन गोयर या नावाच्या अकाउंटवरून समाजात तेढ निर्माण करणारा आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारा लाईव्ह व्हिडिओ केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकाउंट धारक प्रेम उर्फ प्रेम चोपडा प्रकाश सोनवणे वय 20 राहणार रामदेव बाबानगर नटराज टॉकीज समोर 80 फुटी रोड धुळे यास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह विक्की मोरे, वरदान गोयर व लोकेश गोयर यांच्यासोबत मिळून सोशल मीडियावर आक्षेपार्ह लाईव्ह व्हिडिओ केल्याची कबुली दिली। यानंतर आझादनगर पोलीस ठाण्यात 4ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उर्वरित 3 फरार आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान धुळे पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावर कोणतेही भडकाऊ, प्रक्षोभक, समाजविघातक अथवा आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ किंवा लाईव्ह प्रसारण करू नये। अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे।